PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात यंदा तुरीचं पीक बहारात आलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा बाळगत मोठ्या मेहनतीनं शेतीकडे लक्ष दिलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे तुरीच्या शेतात प्रचंड हानी होत असून अनेक ठिकाणी पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत. रात्रीच्या वेळी रानडुक्कर, हरिणं, नीलगाय यासारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसून उभे पीक फस्त करीत आहेत. काही तासांच्या उधळपट्टीत संपूर्ण हंगामाचं स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. माझ्या शेतात खूप डुकरांनी नुकसान केलेलं आहे. याचा जर बंदोबस्त न झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही. हे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघावा. शेतात किती नुकसान झालं, काय झालं ना. त्रास राहिल्यास आम्ही शेती कशी करावं हे आम्हाला समजत नाही. आता शेतकऱ्याला एकच पर्याय उरला, आत्महत्या. अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पहारा देऊनही परिस्थिती आटोक्यात आणणं कठीण होत असल्याचं सांगितलं जात आहे. तुरीचं पीक अतिशय चांगलं आलं होतं, मात्र वन्य प्राण्यांनी एका रात्रीत सर्व नासधूस केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड, येणारा खर्च सगळेच प्रश्न उभे ठाकले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाढत्या आर्थिक तणावाबद्दल चिंता व्यक्त करून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामीण भागात वन विभागाचे पहारेकरी, प्रकाश योजना, इलेक्ट्रिक फेन्सिंग, संरक्षण भिंत आणि तत्सम उपायांची गरज अधिक प्राकर्षाने जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करून उचित नुकसान भरपाई देण्याची मागणी अधिक जोर धरत आहे. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी संबंधित विभागाशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं समजतं. तुरीच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचा वर्षभराचा महसूल अवलंबून असतो. त्यामुळं पिकाचे झालेले नुकसान त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणार आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा आणि प्रभावी पीक संरक्षणाची आवश्यकता असल्याचं स्थानिक कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप करून नुकसान भरपाई आणि संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेतून काहीसा दिलासा मिळू शकतो, अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.